माझा संतोष देशमुख पार्ट 2 होणार आहे असं वक्तव्य केले शिवराज दिवटे यांनी। मदतीला लोक धावून आले म्हणून मी वाचलो। बीड मध्ये मारहाणीत जखमी झालेल्या शिवराज दिवटेनं आपबीती सांगितली आहे। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली, तर बीडच्या जलालपूर परिसरात शिवराज दिवटेला काठी आणि बेल्टनं बेदम मारहाण करण्यात आली आहे। तर 10 ते 12 जणांच्या टोळक्याची दिवटेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली होती। 4-5 गाड्या घेऊन डायरेक्ट रस्त्यावर रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवल्या आणि तोंड दाबून वरून नेलं त्या वरी रत्नेश्वरी डोंगराव। आता बघितलं ओळखते नेमकी तिथं तुला मारहाण करताना काय बोलत होते का ते? काय बोलत होते, ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संतोष देशमुख पार्टच करायचा, त्याला सोडायचंच नाही, आता त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशी द्यावा, ते मारून टाकत होते। माणसानं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।